आणि सरकारला खऱ्या अर्थाने या मोर्चाची दखल घ्यावी लागेल. नसता ह्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र दहशत म्हटलं जातं, वारंवार त्या गोष्टी सांगितल्या जातात. ती काय दहशत आहे आणि हे कोण करतं आहे नेमकं, आणि आता या मोर्चाच्या माध्यमातून त्याला काय उत्तर असणार आहे, काय इशारा असणार आहे? दहशत काय आहे ती गेली 8 दिवस तुम्हीच चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहे. आता दहशत अजून कुठली राहिली आहे? आज ओपन रिव्हॉल्वर घेऊन लोक फायर करतायत, व्यापाऱ्याला उचललं जातं आहे, व्यापाऱ्याच्या एजन्स्या काढल्या जात आहेत. एखादं युनिट जर या जिल्ह्यामध्ये उद्योग जर आला तर त्या उद्योग जो आणतो त्याला विटीत धरलं जातं, त्याच्याकडून खंडणी मागितली जाते. मग ह्याच्यापेक्षा काय दहशत असते? बिहारपेक्षा वाईट परिस्थिती बीडची झालेली आहे. आणि ह्याला कारणीभूत कोण आहे? तर राज्यकर्त्याच्या मागंपुढे फिरणारे लोक हा प्रकार करतायत. म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे या ठिकाणी बोट दाखवलं जातं आहे. आणि वस्तुस्थिती आहे, त्यांनी देखील काल सांगितलं आहे की फाशी दिली पाहिजे. पण फाशी दिली पाहिजे तर कधी? तुमचे जे जवळचे आजूबाजूचे आहेत, तुम्ही सांगितल्यानंतर ते अरेस्ट व्हायला पाहिजेत ना. मग आज तुम्ही संविधानिक पदावर तुम्ही असताना ह्या पद्धतीनं जर या जिल्ह्यामध्ये वातावरण होत असेल, त्याची जबाबदारी आपण या ठिकाणी स्वीकारली पाहिजे. आणि ह्याच्यापासून म्हणजे आपण पदापासून दूर गेलं पाहिजे. आणि या ठिकाणी या घटनेची चौकशी अत्यंत पारदर्शकपणाने या ठिकाणी झाली पाहिजे. आणि ज्याने कुणी हे कृत्य केलं आहे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. मात्र आपण बघतोय गेल्या अनेक दिवसापासून हा आक्रोश आहे. मात्र ज्या पद्धतीने पोलिसांचा तपास होतो त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? आणि एकंदरीतच काय इशारा असेल उद्याचा मोर्चा, आणि मोर्चानंतरही न्याय मिळाला नसेल तर पुढची भूमिका काय असेल? तुम्हाला सर्वप्रथम सांगतो, देशमुख कुटुंबासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पहिल्यापासून आणि पूर्ण ह्या प्रकरणाचा छडा लावूपर्यंत त्यांच्यासोबत आम्ही राहणार आहेत. आणि पोलिसांचं जे तुम्ही म्हणतात की पोलिसांचं ह्याच्यावर आम्ही समाधानी नाही आहेत. कारण की आज 3 आरोपी अजून पण अटक नाही आहेत. कारण की एखाद्या वेळेस मोठ्या आकानी ह्यांचा गेम केला का काय? त्या वाल्मिकचा बी गेम केला का काय? कारण की हे कसं काय पकडले जाय ना? अहो, हे पोलीस यंत्रणा का काय? पकडायचं म्हणलं तर 1 तासात पकडते तो. आम्हाला तर असा संशय यायला लागला, वाल्मिक सकट मोठ्या आकानी ह्यांचा सगळ्यांचा गेम लावला काय? त्याच्यामुळं येणाऱ्या उद्याच्या मोर्चाला जर ह्यांनी अटक करून नाही आणली, त्याचा जर तपास नाही लावला तर इतकं तीव्र आणि उग्र आंदोलन पुरं त्याच्यानंतर परत छेडण्यात येईन. मग नंतर ह्यांनी बघत राहावा. हे देवेंद्र फडणवीस झाले, अजितदादा झाले, ह्यांना काय जिल्ह्याचे लोक मारून टाकायचे का काय? असे लोक मंत्रिमंडळात घेऊस तर अहो हे तपास पूर्ण होऊस तर धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या ना. त्यांनी बी राजीनामा देऊन टाकायला पाहिजे. तसा कसा तपास होईल? तुम्ही मंत्रिमंडळामध्ये हे बारकाली आकाला तुम्ही वाचायला लागलेत काय? मोठा आका असं चालणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रोडवरच उतरणार आहे आता. मात्र त्यांनी सुद्धा फाशी शिक्षा द्या आरोपीला अशी मागणी केली धनंजय मुंडेंनी सुद्धा. अहो, त्यांनी मागणी केली ना, अगोदर त्यांनी राजीनामा द्यावा आणि नंतर मागणी करावं. त्यांनी अगोदर त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि नंतर तुम्ही मागणी करा. तोपर्यंत तुम्ही पात्र नाहीत ह्या विषयावर बोलण्याचे. यामध्ये राजकारण केलं जातं असं देखील त्यांचा आरोप आहे. अजिबात राजकारण ह्याच्यामध्ये केलं जात नाही. सर्व पक्षीय सर्व जातीचे लोक ह्या प्रकरणामध्ये उतरलेले आहेत. आणि उद्याच्या मोर्चात सुद्धा 18 पगड जातीचे लोक तुम्हाला दिसणार आहेत. कमी कवार ह्यांचं सहन करणार आहे. तुम्ही बघता परवा दिवशी अंबाजोगाईमध्ये एक मोमेडीन समाजाच्या मुलाचं कोयत्याने त्याचा मर्डर झाला तिथं. कोणतरी मुंडे नावाचा आहे आणि वाल्मिक कराडचा तो कार्यकर्ता आहे आणि मोठ्या आकाचा कार्यकर्ता आहे. हे असं कवार आता हे चालणार आहे? आता नवीन SP आले म्हणले, IS म्हणले, आणि परवा दिवशीच घटना घडली. पण SP पण चांगले तर त्यांच्यासोबत पण आमचं काल बोलणं झालं आहे. थोडासा वेळ द्या म्हणले मला सरळ करायला. आम्ही त्यांना म्हणलो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमच्यासोबत आहे पक्ष. तुम्हाला काय मदत लागन, काय इथे हे लागन, आम्ही कधी येऊ, तुम्ही आम्हाला हाक मारा, आम्ही येऊ. म्हणजे हे काय शेवटची मागणी असेल आणि एकंदरीत उद्याच्या मोर्चाच्या अनुषंगाने काय आव्हान कराल? मागणी एकच आहे की देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. यासाठी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आणि लोकशाही पद्धतीनं या कुटुंबाला धीर देण्याचं काम या ठिकाणी झालं पाहिजे. आज तुम्ही बघताय त्यांची मुलगी या ठिकाणी विनंती करते, बैठकीमध्ये येते आणि सांगते की माझ्या वडिलाला न्याय द्या आणि तुम्ही भावासारखे त्यांच्या पाठीशी उभा राहा. अशी विनंती ज्यावेळेस एखादी मुलगी छोटी करते त्यावेळेस डोळ्यामध्ये पाणी येतं. अशी वाईट परिस्थिती. आणि ते चांगलं काम करणारा माणूस, आदर्श काम करणारा माणूस, न्याय मिळाला पाहिजे. हा त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि चांगलं काम करणारे व्यक्ती पुढे आल्या पाहिजेत. आज तुम्हाला माहिती आहे मसाजोग हे गावामध्ये सुवर्ण दलित वाद पूर्वी होता, तो मिटवण्याचं काम या सरपंचांनी केलेलं आहे. म्हणजे अतिशय प्रामाणिक माणूस आणि त्या अशा माणसाची हत्या होते, त्याला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे एवढीच आमची भूमिका. मोर्चाच्या माध्यमातून सरकारला काय इशारा असेल?
मोर्चा काढून लोक जिल्ह्यातले लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरणार आहेत. त्याचा देखील दखल जर सरकारने नाही घेतली तर उग्र आंदोलन, त्याच्यापेक्षा मोठं काय उग्र इशारा आंदोलन. निश्चित मानाने या बाबतीतला इशारा देण्यापेक्षा जनतेच्या मनात रोष आला आहे. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी म्हटलं होतं की या घटनेमध्ये जे कोण मास्टर माइंड असतील, या घटनेमधले जे कोण गुन्हेगार असतील, कितीही मोठ्या राजकीय पक्षाशी संबंधित जरी असले, कोणाच्या जवळचे असले, तर मी त्याला सोडणार नाही, अशी त्यांनी या राज्याच्या पवित्र सभागृहामध्ये त्या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी सांगितलं. परंतु त्याची एवढीसुद्धा अंमलबजावणी केली गेली नाही. त्यांनी त्या अधिवेशनामध्ये घोषणा करून आज किती दिवस उलटले, जवळपास 10 दिवस उलटले. ती घोषणा केल्यानंतर या महाराष्ट्रातील जनतेला, बीड जिल्ह्यातील जनतेला विश्वास वाटला होता की मुख्यमंत्री बोलले 24 घंटेच्या आत आरोपी अरेस्ट होतील. परंतु मुख्यमंत्री एकीकडे दाखवतात आणि एकीकडे आरोपीला पाठीशी घालतात. धनंजय मुंडे मुख्यमंत्र्याच्या सोबत फिरतात. हे सुद्धा एक शंकास्पद या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणून या जनतेचा विश्वास या सरकारवरचा उडून चाललेला आहे आणि म्हणून उद्या लाखोच्या उपस्थितीत हा मोर्चा होत आहे. आपण पाहतोय सर्व पक्षीय नेत्यांनी ज्या पद्धतीच्या भावना व्यक्त केल्यात, संताप व्यक्त केला. एकंदरीत संतोष देशमुख मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाच्या निषेधार्थ बीडमध्ये उद्या मोर्चा निघणार आहे. हा सर्वपक्षीय मोर्चा आहे. जे मारेकरी आहेत त्यांना अटक करा, त्याचबरोबर त्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी देखील मागणी केली जाते. त्याचबरोबर बीड जिल्ह्याची जी कायदा सुव्यवस्था आहे त्या अनुषंगाने देखील प्रश्न उपस्थित केला जातो आहे. माझ्यासोबत सर्वपक्षीय कार्यकर्ते आहेत. काय सांगाल, उद्याचा मोर्चा आहे, काय मागण्या असणार आहेत आणि एकंदरीत परिस्थिती कशी जिल्ह्याची? परिस्थिती काय सांगाल? बीड जिल्ह्याचं नाव माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर देशात नेला होता आणि त्यांना त्या बीड जिल्ह्याची काळिमा फासणारा हा धनंजय मुंडे आहे. त्याच्यामुळे पूर्ण बीड जिल्ह्याचे नाव खराब झालेले आहे. कालच्या मोर्चा निमित्त आम्हाला सर्व जनतेच्या वतीने आम्ही मागणी करणार आहोत की कराड यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करावा, त्यांना अटक करण्यात यावी आणि जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत बीड जिल्ह्याची जनता गप्प बसणार नाही. सतत हे आंदोलन सुरू राहणार आहे. उद्या हा मोर्चा सर्वपक्षीय आहे, सर्व संघटना, सर्व समाज एकत्रित येत आहे. कशा पद्धतीने लोकांच्या भावना आहेत, काय लोकांना वाटतं? लोकांना वाटते की आता यांची दहशत बंद करावी आणि जोपर्यंत पुन्हा सांगतोय आम जनतेची मानसिकता बनलेली आहे की जोपर्यंत कराड अटक होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. या हत्येचे मारेकरी अटक झाले पाहिजेत, मास्टर माइंड देखील अटक झाला पाहिजे. आज 18वा दिवस आहे. लोकांमध्ये काय भावना आहेत आणि उद्या मोर्चा कशा पद्धतीचा नाही आणि एकंदरीत हा मोर्चा कशा आहे? लोकांच्या भावनेचा पूर्णपणे उद्रेक झालेला आहे. गेले 18 दिवस झालं लोकांचं म्हणणं आहे की 4 दिवसात आरोपी पकडतो, 8 दिवसात पकडतो, 10 दिवसात पकडतो. गेले 18 दिवस झालं तरी या खुनातील मास्टर माइंड पकडले गेले नाही. या खुनातील आरोपी 4च पकडले, 3 मुख्य आरोपी आणखी पकडायचे राहिलेले आहेत. या गुन्ह्यामध्ये कट रचण्यामध्ये सहभागी असलेले, गुन्हा करण्यासाठी जे सहभागी असलेले त्या आरोपींनासुद्धा 302च्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी केलं गेलं पाहिजे आणि त्यांची अटक केली पाहिजे. पोलीस प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करत आहे हे अख्ख्या बीड जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे. आणि हे प्रकरण सध्याच्या मंत्र्याच्या भोवती त्यांची निकटवर्ती असल्यामुळे येत असल्याने सध्या जनतेमधून मागणी आहे की मंत्र्यांनी याची नैतिकता स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे आणि या प्रकरणाची निपक्षपातीपणाने चौकशी होऊन याच्यामध्ये सामील असणारे, कटात सामील असणाऱ्या लोकांना 302मध्ये सहआरोपी करून तात्काळ अटक केली पाहिजे. ही जनमानसात भावना असल्यामुळेच उद्या सर्व समाजाचा, सर्व जाती धर्मातील लोक सर्वचे सर्व उद्या रस्त्यावर येत आहेत. उद्याची ही सुरुवात बीडमधून असणार आहे. मी पोलीस प्रशासनाला या निमित्ताने आवाहन करू इच्छितो की तुम्ही हा मोर्चा निघण्याच्या अगोदरही आरोपी अरेस्ट केले पाहिजे असं आमचं मत होतं, जनतेचंही मत होतं. तुम्ही अजून केलं नाही, परंतु बीडमधलं हे लोन संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचन, महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे मोर्चे निघतील. म्हणून जनतेच्या भावनेचा, जनमताचा आदर करून या ठिकाणी या आरोपीला तात्काळ अटक करून यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्याची तरतूद झाली पाहिजे, या पद्धतीची भावना लोकांची आहे. आता जे बॅनर लागलेत मोर्चाचे, माणुसकीची हत्या अशा पद्धतीचे त्याच्यावरती मजकूर लिहिलेला आहे. एकंदरीत उद्याचा मोर्चा कसा असणार आहे आणि हा जो संताप आहे तो नेमका कशाच्या विरोधात आहे आणि मागण्या काय असणार आहे? बरोबर आहे, माणुसकीची हत्याच झालेली आहे बीड जिल्ह्यामध्ये. कारण की एक आदर्श सरपंचाची हत्या खंडणीखोर जे आहेत त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. खंडणी पाहिजे आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जिल्ह्यामध्ये तयार झालेला आहे.
इतकी वाईट परिस्थिती, म्हणजे आता सामान्य माणसांनी इथं राहायचं का नाही हा खरा प्रश्न आहे. कारण की सरपंचसारख्या व्यक्तीला, आदर्श काम करणाऱ्या सरपंचाला त्या ठिकाणी उचलून घेऊन जाऊन त्याची हत्या होते. ते अत्यंत, ते जर खून आपण जर त्यांचं जर ती बॉडी पाहिली तर ते पाहू वाटत नाही. इतकं वाईट पद्धतीने त्यांना मारहाण झालेली, त्यांचा खून करण्यात आलेला आहे. आणि आता 18 दिवस होऊन गेलेले आहेत, तरी देखील या ठिकाणी आरोपी अटक केलेले नाहीत. सगळ्या जनतेचं मुख्यमंत्र्याकडे लक्ष होतं की मुख्यमंत्री काहीतरी हिवाळी अधिवेशनामध्ये जे निवेदन त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं की कुणालाही सोडलं जाणार नाही, सगळ्याला कायद्यापुढे कुणी मोठा नाही, असं निवेदन केलं. परंतु आज तागायत सगळेचे सगळे आरोपी ह्या ठिकाणी अटक केले नाहीत. जे मास्टर माइंड आहे तो देखील अजून अटक केला नाही. हे कुठंतरी न्यायाची भूमिका या कुटुंबाच्याबद्दल व्हावी यासाठी हा मूक महामोर्चा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. सगळे जाती धर्माचे लोक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. कुठलाही पक्ष नाही, कुणी या मोर्चाचं नेतृत्व करत नाही. सामान्य माणूसच या मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी बाहेर पडलेला आहे. म्हणून उद्याचा मोर्चा प्रचंड निघल आणि सरकारला खऱ्या अर्थाने या मोर्चाची दखल घ्यावी लागेल. नसता ह्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र दहशत म्हटलं जातं, वारंवार त्या गोष्टी सांगितल्या जातात. ती काय दहशत आहे आणि हे कोण करतं आहे नेमकं, आणि आता या मोर्चाच्या माध्यमातून त्याला काय उत्तर असणार आहे, काय इशारा असणार आहे? दहशत काय आहे ती गेली 8 दिवस तुम्हीच चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहे. आता दहशत अजून कुठली राहिली आहे? आज ओपन रिव्हॉल्वर घेऊन लोक फायर करतायत, व्यापाऱ्याला उचललं जातं आहे, व्यापाऱ्याच्या एजन्स्या काढल्या जात आहेत. एखादं युनिट जर या जिल्ह्यामध्ये उद्योग जर आला तर त्या उद्योग जो आणतो त्याला विटीत धरलं जातं, त्याच्याकडून खंडणी मागितली जाते. मग ह्याच्यापेक्षा काय दहशत असते? बिहारपेक्षा वाईट परिस्थिती बीडची झालेली आहे. आणि ह्याला कारणीभूत कोण आहे? तर राज्यकर्ते. राज्यकर्त्याच्या मागंपुढे फिरणारे लोक हा प्रकार करतायत. म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे या ठिकाणी बोट दाखवलं जातं आहे आणि वस्तुस्थिती आहे. त्यांनी देखील काल सांगितलं आहे की फाशी दिली पाहिजे. पण फाशी दिली पाहिजे तर कधी? तुमचे जे जवळचे आजूबाजूचे आहेत, तुम्ही सांगितल्यानंतर ते अरेस्ट व्हायला पाहिजेत ना. मग आज तुम्ही संविधानिक पदावर तुम्ही असताना ह्या पद्धतीनं जर या जिल्ह्यामध्ये वातावरण होत असेल त्याची जबाबदारी आपण या ठिकाणी स्वीकारली पाहिजे. आणि ह्याच्यापासून म्हणजे आपण पदापासून दूर गेलं पाहिजे आणि या ठिकाणी या घटनेची चौकशी अत्यंत पारदर्शकपणाने या ठिकाणी झाली पाहिजे. आणि ज्याने कुणी हे कृत्य केलं आहे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. मात्र आपण बघतोय गेल्या अनेक दिवसापासून हा आक्रोश आहे. मात्र ज्या पद्धतीने पोलिसांचा तपास होतो त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का, आणि एकंदरीतच काय इशारा असेल उद्याचा मोर्चा, आणि मोर्चानंतरही नाही मिळालं नसेल तर पुढची भूमिका काय असेल? तुम्हाला सर्वप्रथम सांगतो, देशमुख कुटुंबासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पहिल्यापासून आणि पूर्ण ह्या प्रकरणाचा छडा लावूपर्यंत त्यांच्यासोबत आम्ही राहणार आहेत. आणि पोलिसांचं जे तुम्ही म्हणतात की पोलिसांचं ह्याच्यावर आम्ही समाधानी नाही आहेत. कारण की आज 3 आरोपी अजून पण अटक नाही आहेत. कारण की एखाद्या वेळेस मोठ्या आकानी ह्यांचा गेम केला का काय, त्या वाल्मिकचा बी गेम केला का काय? कारण की हे कसं काय पकडले जाय ना? अहो हे पोलीस यंत्रणा का काय पकडायचं म्हणलं तर 1 तासात पकडते तो. आम्हाला तर असा संशय यायला लागला, वाल्मिक सकट मोठ्या आकानी ह्यांचा सगळ्यांचा गेम लावला काय? त्याच्यामुळं येणाऱ्या उद्याच्या मोर्चाला जर ह्यांनी अटक करून नाही आणली, त्याचा जर तपास नाही लावला तर इतकं तीव्र आणि उग्र आंदोलन पुरं त्याच्यानंतर परत छेडण्यात येईल. मग नंतर ह्यांनी बघत राहावा. हे देवेंद्र फडणवीस झाले, अजितदादा झाले, ह्यांना काय जिल्ह्याचे लोक मारून टाकायचे का काय? असे लोक मंत्रिमंडळात घेऊस तर अहो हे तपास पूर्ण होऊस तर धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या ना. त्यांनी बी राजीनामा देऊन टाकायला पाहिजे. तसा कसा तपास होईल? तुम्ही मंत्रिमंडळामध्ये हे बारकाली आकाला तुम्ही वाचायला लागलेत काय? मोठा आका असं चालणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रोडवरच उतरणार आहे आता. मात्र त्यांनी सुद्धा फाशी शिक्षा द्या आरोपीला अशी मागणी केली धनंजय मुंडेंनी सुद्धा. अहो त्यांनी मागणी केली ना, अगोदर त्यांनी राजीनामा द्यावा आणि नंतर मागणी करावं. त्यांनी अगोदर त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि नंतर तुम्ही मागणी करा. तोपर्यंत तुम्ही पात्र नाहीत ह्या विषयावर बोलण्याचे. यामध्ये राजकारण केलं जातं असं देखील त्यांचा आरोप आहे. अजिबात राजकारण ह्याच्यामध्ये केलं जात नाही. सर्व पक्षीय सर्व जातीचे लोक ह्या प्रकरणामध्ये उतरलेले आहेत. आणि उद्याच्या मोर्चात सुद्धा 18 पगड जातीचे लोक तुम्हाला दिसणार आहेत. कमी कवार ह्यांचं सहन करणार आहे. तुम्ही बघता परवा दिवशी अंबाजोगाईमध्ये एक मोमेडीन समाजाच्या मुलाचं कोयत्याने त्याचा मर्डर झाला तिथं. कोणतरी मुंडे नावाचा आहे आणि वाल्मिक कराडचा तो कार्यकर्ता आहे आणि मोठ्या आकाचा कार्यकर्ता आहे. हे असं कवार आता हे चालणार आहे?
आता नवीन SP आले म्हणले, IS आहेत म्हणले, आणि परवा दिवशीच घटना घडली. पण SP पण चांगले तर त्यांच्यासोबत पण आमचं काल बोलणं झालं आहे. थोडासा वेळ द्या म्हणले मला सरळ करायला. आम्ही त्यांना म्हणलो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमच्यासोबत आहे पक्ष, तुम्हाला काय मदत लागन, काय इथे हे लागन, आम्ही कधी येऊ, तुम्ही आम्हाला हाक मारा, आम्ही येऊ. म्हणजे हे काय शेवटची मागणी असेल आणि एकंदरीत उद्याच्या मोर्चाच्या अनुषंगाने काय आव्हान कराल? मागणी एकच आहे की देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आणि लोकशाही पद्धतीनं या कुटुंबाला धीर देण्याचं काम या ठिकाणी झालं पाहिजे. आज तुम्ही बघताय त्यांची मुलगी या ठिकाणी विनंती करते, बैठकीमध्ये येते आणि सांगते की माझ्या वडिलाला न्याय द्या आणि तुम्ही भावासारखे त्यांच्या पाठीशी उभा राहा. अशी विनंती ज्यावेळेस एखादी मुलगी छोटी करते त्यावेळेस डोळ्यामध्ये पाणी येतो. अशी वाईट परिस्थिती. आणि ते चांगलं काम करणारा माणूस, आदर्श काम करणारा माणूस, न्याय मिळाला पाहिजे. हा त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि चांगलं काम करणारे व्यक्ती पुढे आल्या पाहिजेत. आज तुम्हाला माहिती आहे माझा जो हे गावामध्ये सुवर्ण दलित वाद पूर्वी होता तो मिटवण्याचं काम या सरपंचांनी केलेलं आहे. म्हणजे अतिशय प्रामाणिक माणूस आणि त्या अशा माणसाची हत्या होते, त्याला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, एवढीच आमची भूमिका. उद्या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला काय इशारा असेल? मोर्चा काढून लोक जिल्ह्यातले लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरणार आहेत. त्याचा देखील दखल जर सरकारने नाही घेतली तर उग्र आंदोलन, त्याच्यापेक्षा मोठं उग्र आंदोलन. निश्चित मनाने या बाबतीतला इशारा देण्यापेक्षा जनतेच्या मनात रोष आला आहे. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी म्हटलं होतं की या घटनेमध्ये जे कोण मास्टर माइंड असतील, या घटनेमधले जे कोण गुन्हेगार असतील, कितीही मोठ्या राजकीय पक्षाशी संबंधित जरी असले, कोणाच्या जवळचे असले, तर मी त्याला सोडणार नाही, अशी त्यांनी या राज्याच्या पवित्र सभागृहामध्ये त्या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी सांगितलं. परंतु त्याची एवढीसुद्धा अंमलबजावणी केली गेली नाही. त्यांनी त्या अधिवेशनामध्ये घोषणा करून आज किती दिवस उलटले, जवळपास 10 दिवस उलटले. ती घोषणा केल्यानंतर या महाराष्ट्रातील जनतेला, बीड जिल्ह्यातील जनतेला विश्वास वाटला होता की मुख्यमंत्री बोलले 24 घंटेच्या आत आरोपी अरेस्ट होतील. परंतु मुख्यमंत्री एकीकडे दाखवतात आणि एकीकडे आरोपीला पाठीशी घालतात. धनंजय मुंडे मुख्यमंत्र्याच्या सोबत फिरतात, हे सुद्धा एक शंकास्पद या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणून या जनतेचा विश्वास या सरकारवरचा उडून चाललेला आहे आणि म्हणून उद्या लाखोच्या उपस्थितीत हा मोर्चा होत आहे. आपण पाहतोय सर्व पक्षीय नेत्यांनी ज्या पद्धतीच्या भावना व्यक्त केल्यात, संताप व्यक्त केला. एकंदरीत संतोष देशमुख मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाच्या निषेधार्थ बीडमध्ये उद्या मोर्चा निघणार आहे. हा सर्वपक्षीय मोर्चा आहे. जे मारेकरी आहेत त्यांना अटक करा, त्याचबरोबर त्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी देखील मागणी केली जाते. त्याचबरोबर बीड जिल्ह्याची जी कायदा सुव्यवस्था आहे त्या अनुषंगाने देखील प्रश्न उपस्थित केला जातो आहे. माझ्यासोबत सर्वपक्षीय कार्यकर्ते आहेत. काय सांगाल, उद्याचा मोर्चा आहे, काय मागण्या असणार आहेत आणि एकंदरीत परिस्थिती कशी जिल्ह्याची? परिस्थिती काय सांगाल? बीड जिल्ह्याचं नाव माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर देशात नेला होता. आणि त्यांना त्या बीड जिल्ह्याची काळीमा फासणारा हा धनंजय मुंडे आहे. त्याच्यामुळे पूर्ण बीड जिल्ह्याचे नाव खराब झालेले आहे. कालच्या मोर्चा निमित्त आम्हाला सर्व जनतेच्या वतीने आम्ही मागणी करणार आहोत की कराड यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करावा, त्यांना अटक करण्यात यावी आणि जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत बीड जिल्ह्याची जनता गप्प बसणार नाही. सतत हे आंदोलन सुरू राहणार आहे. उद्या हा मोर्चा सर्वपक्षीय आहे, सर्व संघटना, सर्व समाज एकत्रित येत आहे. कशा पद्धतीने लोकांच्या भावना आहेत, काय लोकांना वाटतं? लोकांना वाटते की आता यांची दहशत बंद करावी आणि जोपर्यंत पुन्हा सांगतोय आम जनतेची मानसिकता बनलेली आहे की जोपर्यंत कराड अटक होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. या हत्येचे मारेकरी अटक झाले पाहिजेत, मास्टर माइंड देखील अटक झाला पाहिजे. आज 18वा दिवस आहे. लोकांमध्ये काय भावना आहेत आणि उद्या मोर्चा कशा पद्धतीचा नाही आणि एकंदरीत हा मोर्चा कसा आहे? लोकांच्या भावनेचा पूर्णपणे उद्रेक झालेला आहे. गेले 18 दिवस झालं लोकांचं म्हणणं आहे की 4 दिवसात आरोपी पकडतो, 8 दिवसात पकडतो, 10 दिवसात पकडतो. गेले 18 दिवस झालं तरी या खुनातील मास्टर माइंड पकडले गेले नाही. या खुनातील आरोपी 4च पकडले, 3 मुख्य आरोपी आणखी पकडायचे राहिलेले आहेत. या गुन्ह्यामध्ये कट रचण्यामध्ये सहभागी असलेले, गुन्हा करण्यासाठी जे सहभागी असलेले त्या आरोपींनासुद्धा 302च्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी केलं गेलं पाहिजे आणि त्यांची अटक केली पाहिजे. पोलीस प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करत आहे हे अख्ख्या बीड जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे. आणि हे प्रकरण सध्याच्या मंत्र्याच्या भोवती त्यांची निकटवर्ती असल्यामुळे येत असल्याने
सध्या जनतेमधून मागणी आहे की मंत्र्यांनी याची नैतिकता स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे आणि या प्रकरणाची निपक्षपातीपणाने चौकशी होऊन याच्यामध्ये सामील असणारे कटात सामील असणाऱ्या लोकांना 302मध्ये सहआरोपी करून तात्काळ अटक केली पाहिजे. ही जनमानसात भावना असल्यामुळेच उद्या सर्व समाजाचा सर्व जाती धर्मातील लोक सर्वचे सर्व उद्या रस्त्यावर येत आहेत. उद्याची ही सुरुवात बीडमधून असणार आहे. मी पोलीस प्रशासनाला या निमित्ताने आवाहन करू इच्छितो की तुम्ही हा मोर्चा निघण्याच्या अगोदरही आरोपी अरेस्ट केले पाहिजे असं आमचं मत होतं, जनतेचंही मत होतं. तुम्ही अजून केलं नाही, परंतु बीडमधलं हे लोन संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचन. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे मोर्चे निघतील. म्हणून जनतेच्या भावनेचा जनमताचा आदर करून या ठिकाणी या आरोपीला तात्काळ अटक करून यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्याची तरतूद झाली पाहिजे, या पद्धतीची भावना लोकांची आहे. आता जे बॅनर लागलेत मोर्चाचे, माणुसकीची हत्या अशा पद्धतीचे त्याच्यावरती मजकूर लिहिलेला आहे. एकंदरीत उद्याचा मोर्चा कसा असणार आहे आणि हा जो संताप आहे तो नेमका कशाच्या विरोधात आहे आणि मागण्या काय असणार?